आज सकाळी मी औरंगाबादला जेव्हा आले तेव्हा मी सिंदखेड राजाला दर्शनासाठी जाताना माझ्या मोबाईलवर एक बातमी आली की घाटी हॉस्पिटलमध्ये एक चुकीची घटना घडलेली आहे आणि एका डॉक्टरावर हल्ला झालेला आहे. मी तातडीने इथल्या डीनना फोन केला, माहिती केली आणि परत येताना मी आवर्जून इथे आले, कारण डॉक्टर सोडा कुठल्याही व्यक्तीवर जर हल्ला ह्या राज्यात होत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. मी सगळी माहिती आम्ही सगळ्यांनीच मिळून घेतलेली आहे आणि दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या चर्चेमध्ये. एक तर की संभाजीनगरमध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. इथे महिलाही म्हणत आहेत की हॉस्पिटल तर सोडा, शहरामध्ये पण क्राईम वाढलेला आहे. त्याच्यामुळे तातडीने दोन लोकांची भेट, ट्विट तर मी आज लगेच करणार आहे आणि उद्या मी मुंबईला जाऊन वेळ मागणार आहे. एक म्हणजे या राज्याचे गृहमंत्री, या राज्याच्या गृहमंत्र्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातली एक महिला डॉक्टरच ॲक्च्युली, नुसती महिला नाही, कुठल्याही डॉक्टरचा तेवढाच मान सन्मान झाला पाहिजे, जी ऑन ड्युटी एका मेडिकल सरकारी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर वार होतो. हे लाजिरवाणं आहे. आणि महाराष्ट्राचे गृहमंत्रीनी आपल्याला, महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे की डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी तुमची यंत्रणा काय करते, कोण त्यांच्या मुलामुलींना मग हॉस्पिटलमध्ये काम करायला पाठवेल अशा जर गुंडागर्दी सुरू झाली तर. आणि हे फक्त हॉस्पिटल परत सीमित नाही, संभाजीनगरमध्ये क्राईम वाढला असे स्थानिक लोक बोलत आहेत. त्याच्यामुळे अर्थातच हे गृह मंत्रालयाचं फेलियर आहे आणि देवेंद्रजींना याचं उत्तर द्यावं लागेल. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, स्थानिक डॉक्टर हे काल आंदोलन करणार होते, पण मी डीन आणि त्याच्या सगळ्या प्रशासनाचे घाटी हॉस्पिटलच्या मनपूर्वक आभार मानते की त्यांनी अतिशय विषय गांभीर्याने घेतला. डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांच्यापैकी एकावर एवढा मोठा हल्ला झाला तरी आपण लोकसेवेत आहोत, ती विचारांची प्रगल्भता दाखवली आणि दोघांनी एक टीम म्हणून काम करून त्यांनी काल जो आंदोलन रात्री का आज सकाळी करणार होते ते त्यांनी नाही करायचं ठरवलं. त्याच्यामुळे त्यांचेही काही विषय आहेत, त्यांच्या स्टायपंडचे पैसे मिळत नाही आहेत, अनेक काही मुद्दे आहेत, त्यांच्या सुरक्षिततेचे मुद्दे आहेत. हे त्यांच्या डिपार्टमेंटचे मंत्री आता हसन मुश्रीफ जी आहेत, उद्या हसन मुश्रीफांचीही मी वेळ मागणार आहे आणि मी देवेंद्रजींचीही वेळ मुंबईला मागणार आहे. आणि इथून निघाल्या मी दोन्ही मंत्रालयाला ट्विट करणार आहे, कारण का विषय अतिशय गंभीर आहे. आणि नक्की छत्रपतींच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात चाललंय तरी काय, महिला सुरक्षितता, डॉक्टरांची सुरक्षितता, गुंडागर्दी चल रही आहे यार. कोणी उठावं आणि हॉस्पिटलमध्ये घुसून लोकांना मारावं, करते काय हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार. 200 आमदारांचं सरकार आहे हे. कार्यक्रमात सगळीकडे पुढे असतात आणि आमच्या मुलींची सुरक्षिततेचा कोण जबाबदारी घेणार. इट्स अ कम्प्लीट, मी नेहमी या ट्रिपल इंजिनच्या सरकारला आवडत नाही मी बोलताना, पण इट इज अ पॉलिसी पॅरालिसिस. एवढे 200 आमदारांचं एवढं मोठं हे सरकार असलं तरी पॉलिसी लेवलला मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचे प्रश्न असतील, शहराची सुरक्षितता, मुलींची सुरक्षितता, याची उत्तरं कोण देणार. सगळे आज कार्यक्रमात व्यस्त आहेत. कांद्याच्या भावाचा प्रश्न आज आम्हाला अपेक्षित होतं की, मला वाटलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे गेले आहेत आज नाशिकला, माझी अपेक्षा होती की त्यांनी कांद्याबद्दल काहीतरी निर्णय घ्यावा, पण पत्रकारांकडून कळलं आहे कांद्यावरचं काहीच चर्चा झाली नाही. मुंबईमध्ये सुरक्षिततेबद्दल, पाण्याचे प्रश्न, अनेक प्रश्न मुंबईत आज आहेत, नाशिकमध्ये, त्याच्याबद्दल काहीच चर्चा झाली नाही, कोणाच्याच भाषणात झाली नाही. आणि आज गृहमंत्र्यांनी तरी औरंगाबादला या गोष्टीचा फॉलोअप करून एक स्टेटमेंट करायला पाहिजे होतं, तर गृहमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे त्याच्याबद्दल बोलणं टाळलेलं आहे. हे दुर्दैव आहे महाराष्ट्रात. ताई, पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलंय की गँगवॉर होता, त्या ठिकाणी अशी खून होतात. नाही, तिथे तर कोयता गँग, आमच्याकडे काय विचारू नका, काय पुण्यामध्ये चाललेलं आहे. अतिशय तोच प्रकार जो आहे घाटीमध्ये तसाच पाहायला मिळाला आहे. तुम्ही जर सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर अक्षरशः बेदम मारहाण केली आहे. तर दांडा नसताना कोयता असताना तिथं तुकडे पडलेले पाहायला मिळाले असते. थोडी गंभीर परिस्थिती आहे तिथं, डॉक्टरांना इजा झाली, मात्र ते सुद्धा डॉक्टर आता कर्तव्यावर आहेत. जर असं सुरू राहिलं तर मग सर्वसामान्यांचे प्राण वाचतील का? नाही, इट इज अ कमी म्हणजे ना पॉलिसी पॅरालिसिस आहे या सरकारचं. इट्स अ कम्प्लीट फेलियर ऑफ द
होम मिनिस्टर, गृहमंत्री पूर्णपणे त्यांचं अपयश आहे. आणि पूर्णपणे, नाहीतर काय इन्कम टॅक्स, CBI आणि ED पक्ष फोडा, घरं फोडा, ह्याच्यात इतके व्यस्त आहे हे सरकार की त्यांना वेळच नाही आहे महिला आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी. कोण याच्यावर चर्चा करते? पुण्यामध्ये कोयता गँग, कधी आमच्याकडे आम्ही ऐकलं पण नाही हो. पुण्याला लोक विश्वासाच्या नात्याने मुलं शिकवायसाठी पाठवतात. मी किती लोकांची गार्डियन आहे पुण्यात. देशातून मुलं येतात सिम्बायसिसला शिकायला, फर्ग्युसनला शिकायला, BMCC शिकायला, आमच्या विश्वजित कदमांच्या कॉलेजमध्ये शिकायला, भारतीय विद्यापीठला यायला, MITला. कोण आपलीच तर मुलं येतात ना देशातून विश्वासात. आणि मी गार्डियन आहे त्यांची. त्यांना वाटतं पुण्याला गेलं म्हणजे आपली पोरं सुरक्षित राहतील. आणि मग ही कोयता गँग झाली की पॅनिक होतात आई वडील. अहो आपण सगळेच आहे, आपले पण नातेवाईक जातात ना शिकायला बाहेर. तुम्ही विचार करा, ही मुलगी तुमची बहीण असती तर तुम्हाला काय झालं असतं? ती आज महाराष्ट्राची लेक आहे ना, ती बाहेर गावून इथे आली, तिच्या आई वडिलांचे काय हाल झाले असतील, कोणी विचार केलाय त्याचा? ती आज स्वतःच्या मेरिटवर इथे शिकते मुलगी. आणि मुलगी कशाला? प्रत्येक डॉक्टरची सुरक्षितता ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. रिअली शेमफुल. नाशिक पाठोपाठ संभाजीनगरमध्ये ड्रग्ज निर्मितीचे 3 कारखाने समोर आले. त्याचा थेट कनेक्शन गुजरात राज्याशी संबंध आला. अंमली पदार्थ गोळ्यांच्या संदर्भातही गुजरात कनेक्शन आलं. पण राज्य सरकार स्थानिक पोलिसांवर कुठली कारवाई करत नाही, कारवाई करत नाही. या सगळ्या गुन्ह्यांचा बेस हा अंमली पदार्थ आणि नशाखोरी आहे. मी हे अनेक वेळा बोललेले. मी हे देवेंद्रजींना ऑन रेकॉर्ड प्रेस कॉन्फरन्स म्हणले की देवेंद्रजी, आपण सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवूया. ड्रग्सच्या बाबतीत आम्ही कधीही राजकारण आणलं नाही आणि आणणारही नाही. आपण सगळे राजकीय आपले जोडे बाहेर ठेवूया. तुम्ही जो शब्द दिला होता मुंबई पुण्यामध्ये जे झालं तेव्हा, ते काय म्हणले होते? मी मोडून काढीन सगळं. झालंय का तसं? घटना 2 महिने का 3 महिने झाली, तो तिथून पळून गेला सरकारी यंत्रणेची मदत घेऊन. आणि देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री म्हणाले होते की मी ड्रग्सच्या विरोधात पुढच्या काहीतरी 10-15 दिवसात, त्या दिवशी मी म्हणले होते सगळे राजकीय मतभेद बाजूला. जर देवेंद्रजी या राज्यात ड्रग्स थांबवणार असतील तर पूर्ण ताकदीने आम्ही तुमची मदत करू. तुम्ही आम्हाला सांगा आम्ही काय करायचं. आमचे सगळे सहकारी, पदाधिकारी आणि आमचे सोशल आणि पॉलिटिकल, आम्ही सगळे देवेंद्रजींच्या मागे उभे राहू. तुम्ही आम्हाला फक्त सांगा की इथे ड्रग्ज आहेत, चला आपण सगळे जाऊन लढूया त्याच्यावर. मी तुम्हाला शब्द देते. अहो आम्ही नागरिक आहोत, आम्ही आई वडील आहोत, आपली सगळ्यांचीच मुलं आहेत. काय फक्त कुणाची मुलं आहेत म्हणून असं नाही. आणि देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणले होते की मी एक्सपोज करणार आहे. का नाही एक्सपोज केलं? कळू तरी दे या राज्याला की या ड्रग्सच्या मागे कोण आहे. मग नाशिकमध्ये कोण होतं सांगा आम्हाला. पुण्यामध्ये ते पळून कसे गेले? सत्तेत आम्ही नव्हतो. गृहमंत्री कोण होतं? तो पाटील ना माणूस, त्याचं नाव पुण्यातला गेलेलं, हा ललित पाटीलचं काय झालं पुढे केसचं? तुम्ही वरवरची फक्त मलमपट्टी केली, तिथल्या अधिकाऱ्याला काढलं. त्या अधिकाऱ्याच्या मागे कोण? फोन करणारा कोण होता? त्याचा तो कोण होता माणूस? काय माहिती कोण होता माणूस? तपास पुढे काय झालं त्या तपासाचं? गृहमंत्र्यांनी काय केलं ड्रग्ज बंद करण्यासाठी? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. कारण मी पुन्हा रिपीट करते की जर देवेंद्रजी आम्हाला आव्हान केलं की तुम्ही या, आम्ही सगळे राजकीय मतभेद सोडून आम्ही देवेंद्रजींच्या मागे उभं राहू की तुम्ही ड्रग्सच्या विरोधात लढाई करताय, पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्यावर, चला आज नाही आत्ता या क्षणापासून सुरू कर. भाजप आणि ड्रग्ज माफियाचे संबंध आहेत असं वाटतं? शक्यता नाकारता येत नाही. असंच म्हणजे म्हणावं लागतंय मला म्हणायची इच्छा नाही. पण आता काय परिस्थिती झाली आहे याचं उत्तर मी नाही देऊ शकत. याचं उत्तर देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे. एक आई विचारते त्यांना, एक महिला विचारते, एक नागरिक महाराष्ट्राची म्हणून विचारते की काय करताय तुम्ही ड्रग्ससाठी? आपल्या सगळ्यांच्या घरात मुलं आहेत. काय करतोय याच्यासाठी आपण सगळे म्हणून? मोदींचा दौरा सुरू आहे, पंतप्रधान आज राज्यात आलेले आहेत. कसं पाहता ह्या दौऱ्याकडे? रोड शो वगैरे चांगली उत्सव मनवला जातो त्यांचा. अतिथी देवो भव, स्वागत, मराठी संस्कृती आहे. देशाचे प्रधानमंत्री येतात, आम्हाला आनंद आहे. पण माझी एवढीच हात जोडून आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये दुष्काळ आहे, काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली. प्रचंड अडचणीत आमचा शेतकरी आहे. बेरोजगारीचे प्रश्न, पेपर फुटणे, तलाट्यापासून सगळे पेपर फुटत आहेत. त्याच्यामुळे माझी माननीय प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की शेतकरी
मग कांदा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, हे सगळे प्रश्न फार गंभीर आहेत महाराष्ट्रात. दुष्काळाची परिस्थिती अनेक भागात, आपल्याच मराठवाड्यामध्ये टँकर सुरू झालेले आहेत. तर फार गंभीर परिस्थिती राज्यात आहे. अजितदादांनी आज पोट धरून कौतुक केलेलं आहे मोदींच्या विकास कामांचं जे आहे, किंवा आपली जी रेल्वे सुरू झालेली आहे नवीन, तिचं पण कौतुक केलेलं आहे. मोदींच्या विजनबद्दल अजितदादांनी पोट भरून कौतुक केलं आहे. आमच्याकडून लोकशाही आहे, जो मर्जी बोलो. दडपशाही दिल्ली वाले करतात, मी नाही करत. मैडम एक हिंदी में बोल दीजिए. नहीं, पेरा मेरा मराठी खत्म हो दीजिए उसके बाद. नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून आवाहन केलंय की माता भगिनींवरून शिवीगाळ करू नका, नशेपासून दूर राहा, असं आवाहन त्यांनी केलं. हे देवेंद्रजींनी ऐकलं तर मला आनंद होईल, कारण का त्यांच्याच पक्षाचे लोक तुमच्याच चॅनलवर दाखवतात. ते तुमच्याच चॅनलवर महिलांना शिवीगाळ केलेले व्हिडिओ तुम्हीच दाखवलेत. नशाचे पदार्थ तुमच्याच चॅनलवर दाखवले. गृहमंत्री कोण आहेत? गृहमंत्र्यांना कदाचित तो मेसेज कदाचित तुमच्या आणि माझ्यासाठी नसेल, तो मोदीजींनी कदाचित देवेंद्रजींनाच कान टोचले असतील कदाचित. ताई, वारंवार तुम्ही विनंती करतायत, ट्विट करतायत, मात्र तरी सुद्धा जर गृहमंत्र्यांकडून कुठली कारवाई होत नसेल तर मग तुमची अपेक्षा काय? मग आता माझी अपेक्षा आहे, जर ह्याच्यातून काही मार्ग निघाला नाही तर पार्लमेंट पुढच्या आठवड्यात आहे, एक आता पहिल्या आठवड्यात सुरू होईल. मी अमित शहाजींपर्यंत हा इश्यू रेस करणार, कारण का माझा वैयक्तिक नाही, महाराष्ट्रातली कुठलाही नागरिकाच्या सुरक्षिततेचा विषय असेल आणि जर ह्या सरकारला तो झेपत नसेल तर दिल्लीच्या मायबाग सरकार, होम मिनिस्ट्रीला विचारावं लागेल की बाबा काय चाललंय, तुम्ही जरा लावा, SIT वगैरे लावा, याची इन्क्वायरी लावा, होऊन जाऊ दे एकदाचं. दूध का दूध, पाणी का पाणी. तुम्ही पेपर फुटीचा प्रश्न उपस्थित केला, मात्र मोदींनी गेल्या 10 वर्षामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असं म्हणत सरकारचं कौतुक केलं. ठीक आहे ना, त्यांना कदाचित ब्रीफिंग झालं नसेल की पेपर किती फुटलेत महाराष्ट्रात आणि केवढं मोठं रॅकेट चाललंय महाराष्ट्रात. हे मी नाही म्हणत आहे, तुमच्याच चॅनलवर आले सगळ्या गोष्टी. सूरज चव्हाण म्हणाले की अजित पवार गटाचे नेते की विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेच्या बाबतीत जो निकाल दिला त्या बाबतीत तसाच निकाल आमच्या बाबतीत देखील दिला जाईल. मी ऐकलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे मी ते ट्विट वाचलेलं पण नाही आणि ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मला फारसं काही माहिती नसतं आणि अदृश्य शक्ती वगैरे मला काही माहिती नसतात. मी आपलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्या चौकटीत काम करणारी एक छोटी कार्यकर्ती आहे. माझ्या कानात काय अदृश्य शक्ती वगैरे माहिती नसते, त्याच्यामुळे मी आपलं चौकटीत राहून रूल्स आर वेट टू बी फॉलोड, त्याच्यामुळे मी रूल्स फॉलो करणारी एक. मैडम, SSC में जो है ना एंजियोग्राफी जो है स्टार्ट किए थे, उसके बाद एंजियोप्लास्टी जो है अभी फिलहाल बंद की है, जबकि इम्तियाज साहब ने जो जरूर किया है. जरूर मैं बात करूँगी. एक मिनट, मराठी झालं? हां, शॉर्टमध्ये घेऊया. मला एक हां. मैम, 2 ग्रुपों में झगड़ा होता है कल और एक डॉक्टर को भी लगता है, उस पर आप क्या कहेंगे? ये महाराष्ट्र सरकार ने जवाब देना चाहिए और राज्य के गृह मंत्री ने जवाब देना चाहिए कि इस राज्य में हो क्या रहा है. अगर एक ऑफिशियल सरकारी अस्पताल में गुंडे घुस के एक डॉक्टर को मारने की हिम्मत करते, हिम्मत होती कहाँ से है? और ये सिर्फ एक डॉक्टर की घटना नहीं है, क्राइम राज्य में बढ़ा है. मैं नहीं कह रही हूँ, आपके चैनल्स कह रहे हैं, चैनल और पेपर में मैंने पढ़ा है कि महाराष्ट्र राज्य में क्राइम बढ़ा है. इसकी जिम्मेदारी किसकी है? गृह मंत्रालय की है. तो गृह मंत्री जवाब दे कि क्या हो रहा है. उनको पूछना चाहिए आपने ये सवाल, और मैं तो पूछने वाली हूँ. जी, आपने लेडी डॉक्टर से मुलाकात की है, क्या कहा? नहीं, वो पीड़ित है, दुख हो रहा है. उसकी माँ बाप का आप सोचिए, उसकी फैमिली का सोचिए. बच्ची इतनी मेहनत से एडमिशन मार्क्स लेके आई है, मेरिट पे बच्ची खड़ी हुई है, और जिस तरह उसको मारा है ये गलत है. और सरकार क्या कर रही है? गृह मंत्रालय और जो डिपार्टमेंट जिसका है, उन्होंने उस दोनों मंत्रियों ने इंक्वायरी लगानी चाहिए कि ये कौन कर रहा है सब और कैसे हो रहा है. किसी को डर ही नहीं रहा है इस पुलिस का इस राज्य में. मैम, अगर शहर की बात की जाए तो शहर में भी पिछले कई महीनों से हत्याएं हो रही है, इस तरह के मामला हो रहे हैं, क्राइम भी बढ़ता जा रहा है. इट्स अ कंप्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री. मैं कितने महीने से कर रही हूँ, 2 चीज़ें हो रही है. पॉलिसी, ये 200 MLAs का सरकार है, फिर भी देयर इज अ फुल पॉलिसी पैरालिसिस और फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री. गृह मंत्रालय का फेलियर है, क्राइम बढ़ा है. ये मैं नहीं कह रही हूँ, आप ही कह रहे. तो लेट्स गो बाय डेटा ना. डेटा तो कह ही रहा है ये. तो इस राज्य महाराष्ट्र, ये छत्रपति का जी का महाराष्ट्र है, शाहू फुले अम्बेडकर जी का महाराष्ट्र है. ये यहाँ क्राइम नहीं इतना हुआ करता था.
बटन धांधली से बिक रहा है औरंगाबाद में काफी ज्यादा। क्या हो रहा है? बटन जो है नशे की जो गोलियां हैं, हाँ। वो जो गोलियां हैं वो काफी, हाँ उसको बटन बोलते हैं, हाँ। वो काफी धांधली से औरंगाबाद में बिक रहा है। तो फिर कौन जिम्मेदार है इसके खिलाफ? होम मिनिस्ट्री कुछ करे, गृह मंत्रालय जवाब दो। थैंक यू वेरी मच, थैंक यू। भी मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा और चर्च कहीं भी जाने के लिए किसी का भी परमिशन नहीं लगता। अगर बात की जाए तो पूरी जो इनविटेशन सरकार- कौन देगा मुझे? मैं जाऊंगी? क्यों चाहिए मुझे इनविटेशन? और इनविटेशन देने के लिए किस मंदिर, मस्जिद, आप सोचिए चर्च या गुरुद्वारा, किसका इनविटेशन लगता है? जब मन में आए चले जाएंगे। परमिशन या इनविटेशन की जरूरत नहीं होती। थैंक यू वेरी मच, थैंक यू फॉर रेजिंग अ गुड इशू। कुछ होगा हक से बोलिए, मैं फॉलो अप करूंगी। थैंक यू। और कुछ चीज